हम्पी हे एक ऐतिहासिक स्थळ आहे जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजनी याची दखल घेतलेली आहे। या शहराचं महत्त्व इतकं महत्त्वपूर्ण आहे की या शहरामध्ये साक्षात प्रभू श्रीराम आले होते आणि हनुमंताचा जन्मही याच ठिकाणी झालेला आहे। इथे फिरत असताना आपण त्या काळातच जाऊन पोचलो की काय असं वाटू लागतं। तर आज आपण हम्पीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। हम्पीचं सौंदर्य अनुभवण्यासाठी भारतातूनच नाही तर परदेशातूनही लोक अनुभवण्यासाठी येत असतात। हम्पीत काय पाहावं, कुठे राहावं याची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ, आपलं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हा ब्लॉग मी खूप दिवसानंतर घेऊन आलेली आहे। अगदी 6 महिने झाले मी ब्लॉगच टाकलेला नाही आहे। तर काही मला इतरही ऑफिशियल वर्क्स होते त्याच्यामुळे मला व्हिडिओज आणता नाही आले। तर आज मी घेऊन आलेली आहे आणि आपण आता एका मस्त ठिकाणी चाललो आहोत। तर आता आपण आहोत बेळगावच्या बसस्टँडवर। तर बघू शकता मी बसस्टँडवर बसलेली आहे आणि आता आपण चाललो आहोत एका स्पेशल प्लेसवर। ते तुम्हाला उद्या सकाळी कळेल। गुड मॉर्निंग सर्वांना। तर आता वाजले आहेत सकाळचे 4, 4:15 झालेले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत हॉस्पेट बसस्टँडवर। तर आम्ही मस्त चहा वगैरे घेतो आणि मग त्याच्यानंतर इथून आपण जाणार आहोत हम्पीला आणि हम्पीमध्ये आपण पुढचे 2 दिवस एक्सप्लोअर करणार आहोत हम्पी आणि बघू मग हम्पीमध्ये काय काय बघायला मिळतं। चहा वगैरे घेतलाय, जरा फ्रेश झालोय आणि 6 वाजता पहिली बस आहे। हम्पीला जाण्यासाठी जवळचं मेन जंक्शन आहे हॉस्पेट। कोणत्याही मुख्य शहरातून हॉस्पेटला पोहोचण्यासाठी बस, ट्रेन अवेलेबल आहेत। बाय कारही तुम्ही जाऊ शकता। तर जसं आपण हम्पीत प्रवेश करतोय तसे आपल्याला मोठमोठे पाषाण आणि त्याचे डोंगर दिसत आहेत। हे दृश्य पाहून तर आता खरंच हम्पीत आल्यासारखं वाटतंय आणि आपल्याला लास्ट स्टॉपला उतरायचं आहे। हॉस्पेट टू हम्पीसाठी अर्ध्या तासाला बसेस अवेलेबल आहेत। आपण येऊन पोचलो आहोत हम्पीमध्ये। हम्पीमध्ये प्रवेश करताच आम्ही सर्वात आधी रूम शोधायला सुरुवात केली। तर हम्पीपासून 4-5 किलोमीटर अंतरावर कमलापूर ह्या ठिकाणी भरपूर सारे हॉटेल्स अवेलेबल आहेत आणि हम्पी विरूपक्ष मंदिराजवळ भरपूर सारे होमस्टे आहेत। तर आम्ही होमस्टेच प्रेफर केला। रेडी झालेली आहे आणि विरूपक्ष मंदिर आपण पाहतोय माझ्या मागे। तर तिथून आता आपण फर्स्ट इकडे नाश्ता करणार आहोत आणि मग जाणार आहोत। कर्नाटका म्हटलं की आपल्याला इडली, डोसे, अप्पे, उत्तापा हेच ऑप्शन्स इथे मिळतील। हीच इथली स्पेशालिटी आहे। तर आता आम्ही फटाफट नाश्ता करतो आणि अगदी मंदिराजवळ आपल्याला होमस्टे मिळालेला आहे आणि तोही अगदी बजेटमध्ये। भरपूर सारे होमस्टे ऑप्शन्स इथं आहेत, त्यामुळे अगदी तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये आलात तरी होमस्टे आपल्याला अवेलेबल असतील। आपण पहिलं स्थळ जे बघणार आहोत ते आहे विरूपक्ष मंदिर। पूर्वीच्या काळातली ही किती मोठी दारं आपण पाहू शकतो आणि त्याचबरोबर हे लहान दार। मंदिराच्या गोपुरातून आत आल्यानंतर आपल्याला एक काउंटर पाहायला मिळतं आणि तिथे 40 रुपये एका व्यक्तीला असं तिकीट आहे आणि जे आपल्याला महादेवाच्या गाभाऱ्यापर्यंत आत घेऊन जातं।
मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्याला भरपूर सारी माकडे पाहायला मिळतात आणि जर तुमच्या हातात एखादी पिशवी वगैरे असेल तर ते पटकन खेचून घेतात, याची काळजी घ्यावी. तर आवारामध्येच आपल्याला हे 3 नंदी पाहायला मिळतात आणि विरूपक्ष म्हणजेच साक्षात महादेव शिवलिंगाच्या रूपात या ठिकाणी विराजमान आहेत. आपण आलो आहोत विरूपक्ष मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये. तिथं आपण बघू शकतो किती सुंदर आर्किटेक्चर असलेले पिलर्स वगैरे पण पाहायला मिळतात. प्रत्येक नकाशी वेगवेगळी आहे. खूप सारी गर्दी आहे, वेकेशन सुरू आहे त्यामुळे खूप सारे पिलर्स वगैरे पाहिले. ते हे पाहू शकतो आपण एका दगडातून हे पिलर बनवण्यात आलेले आहेत. असे हे 3 पिलर आहेत आणि 3 पिलर आणि हे असे कनेक्टेड आहे आणि इथं खाली आणि नकाशी आहे. खूपच सुंदर आहे. तर विरूपक्ष भगवंतांचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत पंपादेवी मातेचं दर्शन घेण्यासाठी. पंपादेवी ही पार्वती मातेचंच एक स्वरूप आहे. विरूपक्ष आणि पंपादेवीचं चैत्र पौर्णिमेला लग्न सोहळा पार पाडला जातो आणि त्या दिवशी रथोत्सवही असतो आणि हे पाहण्यासाठी आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी चैत्र पौर्णिमेला इथं भव्य यात्रा भरते. इथे एक आपल्याला अद्भुत चमत्कारच पाहायला मिळतो. जसं की आपण पाहतोय की इथं या मंदिरामध्ये पिनहोल टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि त्यामुळेच मंदिराच्या गोपुराची सावली आपल्याला उलटी पाहायला मिळते. त्या काळामध्ये पिनहोल टेक्नॉलॉजी कशी वापरण्यात आली होती त्याचा साक्षात्कार आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि संपूर्ण भारतामध्ये हे एकमेव असे मंदिर आहे. हे इथं वेगवेगळ्या डायनॅस्टींनी राज्य केलं होतं, जसं की संगमा डायनॅस्टी, अराविदू आणि तुलवा डायनॅस्टी असं. तर मंदिर आवारामध्येच आपल्याला लहानशी गुफा पाहायला मिळते आणि इकडे आपल्याला गुलगंजी आणि केशव म्हणजेच महादेव आणि विष्णू भगवान यांचं एकत्रित दर्शन आपल्याला इथे होणार आहे. किती आगळा वेगळा दुर्मिळ असा योगायोग आहे की दोघांचं एकत्रित दर्शन आपल्याला इथे घेता येतं. मंदिराच्या डाव्या बाजूंनी महाद्वारातून बाहेर आल्यानंतर आपल्याला आणखीन लहान लहान मंदिरे पाहायला मिळतात. तसेच एक मोठे तलावही आहे.
चप्पल काय लागलं? विरूपाक्ष मंदिरातील लक्ष्मी हत्ती खूप फेमस आहे. हत्ती लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि आज आम्ही तिचंही दर्शन घेतलं. जा. छान दर्शन झालं विरूपाक्षाचं, पंपादेवीचं, लक्ष्मी हत्तीनीचं. पण मंदिरातून बाहेर आलेलो आहे आणि बाहेरच्या बाजूला आपण पाहतोय की दोन्ही बाजूला हे जे आपल्याला दिसते कमानी, इथे पूर्वी हम्पी मार्केट होतं. डाव्या बाजूला इकडे चाललेलो आहे. इथून आता आपल्याला वर जायचं आहे टेकडीवर. इतकं सगळं विजयनगरचं साम्राज्य पाहिल्यानंतर खरंच असं वाटतं की आपण कुठल्या बाहुबलीच्या सेटवर वगैरे आलो आहे की काय. खरंच खूप सुंदर आहे आणि रिअलमध्ये हे आहे. आजपर्यंत फक्त टी व्हीवर पाहिलं होतं, मोबाईलमध्ये पाहिलं होतं, खरं आज प्रत्यक्ष पाहिलं आहे. विरूपक्ष मंदिरासमोर 50 मीटरवर आल्यानंतर आपल्याला विठ्ठल मंदिराकडे जाण्याचे 2 रस्ते दिसतात. एक रस्ता आहे तो मोठमोठे पायऱ्या चढून आपल्याला जावं लागतं आणि दुसरा आहे तो तुंगभद्रा नदीच्या काठून आपल्याला घेऊन जातो. तर तिकडूनच आपण आता जाणार आहे. तुंगभद्रा नदीचा आनंद घेत आता आपण चाललो आहोत आणि हे सर्व समोर डोळ्यासमोर प्रत्यक्ष पाहून डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे. जणू की एखादा मोबाईलमध्ये वॉलपेपर पाहतोय की काय असं भासतंय. हा वरचा पाषाण पाहिला तर असं वाटतं हे कुणी आणि कधी कसं ठेवलं असेल. 2 मोठ्या पाषाणांच्या वर हा एक ठेवलेला आहे.
हम्पी हे शहर पूर्वीचं किष्किंधा नगरीच आहे. सुग्रीव गुफा पाहण्यासाठी विठ्ठलाच्या मंदिराला जाताना मध्येच आपल्याला ही सुग्रीव गुफा लागते. वानरांचा राजा वाली आणि सुग्रीव हे दोघेही भाऊ होते, हे सर्वांनाच माहिती आहे. आणि जेव्हा वालीबरोबर सुग्रीवाचं भांडण झालं त्यानंतर सुग्रीव येऊन या गुफेत राहिले होते अशी मान्यता आहे. आणि इथेच श्रीरामांबरोबर सुग्रीवाची भेट झाली होती. जेव्हा सीतामातेला रावण घेऊन जात होता तेव्हा सीतामाता तिचे दागिने जागोजागी टाकत होती, तर ते सुग्रीवाला मिळाले होते आणि त्यांनी ते भगवान रामांना दाखवले होते. आणि हेच ठिकाण आणि परिसर आहे. काही अंतर पुढे आल्यानंतर आम्हाला एक वडाचे झाड दिसले. याला मन्नत का पेड असं नाव मिळालेलं आहे. या झाडाच्या इथे लोक मन्नत मागतात. बाली आणि सुग्रीव यांच्या काळामध्ये 2 भाऊ राक्षस होते. त्यातला एक भाऊ बालीशी युद्ध करण्यासाठी आला. त्यावेळी बालींनी त्याला हरवले होते आणि त्याला ठार मारले. त्यावेळी रक्ताचे काही थेंब ह्या मार्तंड पर्वतावर पडले आणि इथे एक ऋषी तपश्चर्याला बसले होते. त्यांनी बालीला श्राप दिला की तो जर इथे आला तर त्याला ते दंड देतील. आणि काही दिवसानंतर परत तो दुसरा राक्षस तो युद्ध करण्यासाठी बालीजवळ आला. त्यानंतर बाली आणि सुग्रीव दोघेही त्याच्या मागे धावले. हे पाहून तो राक्षस एका गुहेमध्ये शिरला. त्या गुहेमध्ये शिरताच वाली सुग्रीवाला म्हणाला की तू इथे राखण कर आणि मी आज जाऊन त्या राक्षसाचा वध करतो. त्याप्रमाणे तो गुहेमध्ये गेला आणि काही वेळानंतर सुग्रीवाला रक्ताची धार बाहेर येताना दिसली गुहेमधून. तर सुग्रीवाला वाटले की वाली मारला गेलाय आणि त्यामुळे त्यांनी एक मोठा दगड पाषाण घेतला आणि त्या गुहेचं तोंड बंद केलं आणि तो परतला. त्यानंतर काही दिवसांनी वाली महलामध्ये आला आणि त्यांनी विचारले तू दार का बंद केले. तर त्याने सांगितले की मला वाटले तू मारला गेलास. ह्या रागामुळे वाली त्याच्या मागे लागले आणि त्याला मारण्यासाठी धावले. तेव्हा सुग्रीव धावत धावत येऊन ह्याच गुहेत म्हणजे मार्तंड पर्वतावर आश्रय घेतला. तर बोलत बोलत आपण आता विजय विठ्ठला मंदिराजवळ येऊन पोचलो आहोत. आणि हे जे आपण पाहतोय इथे पूर्वी हिरे मोतींचा व्यापार केला जायचा. बाहेरचे व्यापारी इथे येऊन व्यापार करायचे. हा सर्वात मोठा बाजार होता त्यावेळेचा हम्पीमध्ये. तर ॲट लास्ट इतकं अर्धा पाऊण तास चालल्यानंतर, तेही कडक उन्हात चालल्यानंतर आता आपण पोचलो आहोत विठ्ठल मंदिरामध्ये. हे आहे विठ्ठल मंदिर आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला ते चॅरिएट बघायला मिळणार आहे जे 50 रुपयाच्या नोटेवर आहे. हम्पीमधील प्रत्येक दगड काही ना काही मिस्ट्री आपल्याला सांगत असतो. तो आपण बघू शकतो इथे किती सुंदर नकाशी केलेली आहे. इथे एक व्यक्ती आहे, त्याच्या हातात धनुष्य आहे, त्याचा एक हात वर आहे. एक विशिष्ट पद्धतीचं डिझाईन आहे.
ह्याच्यामधून पाणी घातल्यानंतर ते इकडच्या होलमधून आत जातं आणि इकडून बाहेर येतं, असं हे design खरंच केलेलं त्या आहे. काळामध्ये काही इंजिनिअरिंग नव्हती, काही कोणते इन्स्ट्रुमेंट्स नव्हते आणि तरीसुद्धा इतकं व्यवस्थित बारीक डिझाईन आणि त्यात हे लहान लहान होल्स. खरंच म्युझिकल पिलर. तर हेच आहेत ते म्युझिकल पिलर्स. हे 3 पिलर्स आपण जे पाहतोय हे म्युझिकल पिलर्स. ह्याच्यामध्ये वेगवेगळे ध्वनी निघतात, म्हणजे जसं आपण ते एका पद्धतीनं विशिष्ट पद्धतीनं वाजवल्यानंतर ह्यातून ध्वनी निघतो. तर खरंच किती पूर्वीच्या काळात हे आर्किटेक्चर केलेलं आहे. खरंच खूप सुंदर आहे. आपण मंदिराच्या कलशावर विठ्ठलाची मूर्ती पाहिली. त्यानंतर आता आपण इथे मार्गावर प्रदक्षिणा मारतोय. इथे आतमध्ये सुद्धा भरपूर सारे वेगवेगळे डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात. इकडच्या प्रत्येक दगडावर काही ना काही आकृती कोरलेली आहे. जसं की आत्ता आपण इथे नरसिंह पाहतोय. विजय विठ्ठला मंदिरमध्ये या आपण विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यानंतर कल्याण मंडप पाहिलं, रथ पाहिलं, म्युझिकल पिलर्स पाहिले. मन एकदम प्रसन्न झाले होते. इकडून पायच निघत नव्हता, पण मनात आम्ही आठवणी साठवून आम्ही इथून निघालो. तुंगभद्रा नदी आणि ह्या ॲक्च्युली 2 नद्या होत्या, तुंगा आणि भद्रा.
तर त्यानंतर या दोन्ही नद्या एकत्र आल्या आणि त्यानंतर तुंगभद्रा हे एकच मोठं नाव याला मिळालं. तर आता आपण कोरायकर राईड करायला जाणार आहोत. भाई कितना ईयर वो पर्सन है कितना ईयर 10 ये बोट हाँ बोट है ना? हाँ 20 है 20 है इधर देखिए सर इधर देखो बैलेंस टूल दिख रहे हैं ना ऊपर हाँ पत्थर है ना 1 इंच पे कटा है. ह्यांनी आम्हाला एक सर्वात वर दगड दाखवला. तो एकदम एका टोकावरती बॅलन्स होऊन उभा आहे. அவர் என்ன சொன்ன சிரிச்ச நீ அது அதுக்கு ஒன்று சொன்னேன் உனக்கு புரியல உனக்கு புரியல அடிச்சாரு அவரு அவர் என்ன சொன்னாரா அது வந்து நல்லா इधर दिख रहे ना इधर दिख रहे ना ये मेडिटेशन टेंपल है सर. पुराना जमाने में साधु ऋषि के इधर मेडिटेशन करते थे. पुराना जमाने में इधर पानी नहीं रहते थे सर. वो टाइम से पैदल से जाते थे. उधर सीढ़ी दिख रहा है ना इधर देखो इधर स्टेप दिख रहा है ना. पुराना जमाने में इधर पानी नहीं रहते थे ना वो टाइम से पैदल से जाते थे. मतलब डैम बना के बाद पानी छोड़ देना वो टाइम से पानी इधर आ गया. ಓ ಇದು ಊಟ ಆಯ್ತಾ ಹೈ ಬೆಲೆ மாதிரி ஒரு ஹை கண்ணா கொடுக்குறாங்க சார். अच्छा ಹೋಳಿಗೆ ನಾ ಪೋಳಿ ನಮ್ಮ ಸಾப்பிಡೋ ಪೋಳಿ ನಮ್ಮ ಊರ್ல ಪೋಳಿ இருக்குல்ல அதான் ಹೋಳಿಗೆ ஹை வெலை அது அது வந்து ஆக்சுவலா தெரியுமா எனக்கு உனக்கு டெப்த் இல்ல என்னன்னு தெரியல ஹிந்தில. நீங்க होಳಿಗೆ சொல்றது தப்பு இல்ல होಳಿಗೆனா என்ன इतकी शांती आणि एकदम पीस वाटत होतं. तर आमच्यासोबत इथं बोटमध्ये तेलुगू आणि कन्नडा लँग्वेज बोलणारे लोक बसले होते. त्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं त्यांचं बोलणं. पण तरी थोडंफार हिंदीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे तुंगभद्रा नदी वाहते, ती वरपर्यंत पाणी भरतं पावसाळ्यात. त्यानंतर इथं मेडिटेशन टेम्पल आहे, सूर्य टेम्पल आहे, त्यानंतर गजलक्ष्मी टेम्पल आहे. तर गजलक्ष्मी देवीचं इथं आत आम्हाला दर्शन झालं, पण ते कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित कॅप्चर नाही झालं. मी आवर्जून सांगेन की हम्पीला आलात तर एकदा कोरायकल राईडचा आनंद नक्की घ्या. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया हम्पीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. உள்ள போறோம் ஏன் நீ மேல தொப்பியா சொன்னமா இது இங்க பாரு இது தொடு. எல்லாரும் வந்து கேட்பாங்க ஆனா இங்க சுத்துங்க அங்க சுத்துங்க அதுக்கு கேட்பாங்கண்ணா. நீங்க தான் கேட்கல அவர் ஒருத்தர் एक बार மார்னிங் ரொம்ப சில்லுன்னு இருக்குமாண்ணா காலையில மார்னிங் சில்லுன்னு இருக்குண்ணா. எத்தனை மணிக்கு ஆரம்பிப்பாங்க போட்டிங்? 7 மணிக்கெல்லாம்